मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांचं चित्र स्पष्ट झालंय। महायुतीचा महापौर बसणार हे निश्चित झालंय, कारण ठाकरे बंधू एकत्र येऊनही त्यांना बहुमताची संख्या गाठता आलेली नाही। यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। राज ठाकरेंच्या पक्षाचे म्हणजेच मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत। आता मराठी माणसांना वाचवण्यासाठीची आपली लढाई सुरू झाली आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय। राज ठाकरेंनी ही पोस्ट केली आहे जी आता चर्चेत आली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच आपल्या पोस्टमध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या आणि मनसेच्या नगरसेवकांचं अभिनंदन केलंय आणि म्हटलंय की यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती। अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती, पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली। त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही। आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की। आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेसाठीची आणि समृद्ध महाराष्ट्राची लढाई आहे। ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे। अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हाला सगळ्यांना आहे। बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच। तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही, पण तरीही सांगतो। MMR परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाही। त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहायचंय। निवडणुका येतील जातील, पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही। लवकरच भेटूया, पुन्हा कामाला लागूया, नव्यानं आपला पक्ष आणि संघटना उभारूया, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय। दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा पक्ष मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी युती केली होती। या दोघांनीही प्रचारही एकत्र केला, पण उद्धव ठाकरेंना जसं यश मिळालं तसं यश राज ठाकरेंना मिळालेलं नाही। आपली लढाई मराठी माणसांसाठी सुरू राहील असं आता राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे। तसंच पराभवामुळे खचून जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय।